6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 19-19. काही सुपर मात्र कॅचिंग आणि इकडे पुन्हा एकदा 6 धावा आणि पुन्हा एकदा कॅच. यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय सुपर फटकेबाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात एका ओव्हरमध्ये 25-3 धावेची गरज आहे फक्त. मॅच वन साइड अगर बघायला गेलं तर तात्या प्रतिष्ठान या मॅचवर पकड बनवत असताना आणि विजयाच्या उंबरठ्यावरच आहे म्हणायला हरकत नाही. 24 मध्ये 3 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. तीन धावेची गरज फक्त ना फक्त. ज्याप्रमाणे आता आपण बघू शकतात रॅपर सिंगिंग होत आहे अशीच मात्र ही बॅटिंग होत आहे. आणि इकडे मॅच फिनिश. खेळ खल्लास. उल्टा मार दिया बल्लेबाज ने, गेंद को मार दिया बाउंड्री लाइन के पार. 4 रनों के लिए अभिनंदन तात्या प्रतिष्ठान. आपल्याला पाहायला मिळते 10 विकेटने मोठा विजय यावेळेस मिळवत असताना. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर उशीर गेला. कोऑपरेट करा, सपोर्ट करा, विनंती आहे. 3च मॅच झाले आहेत, अजूनही आम्हाला 5 मॅच खेळवायचे आहेत. बॅटिंग घेतली निलेश पेटरने. फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. निलेश पेटर संघाने बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. त्यांच्या विरुद्ध किल्ले कहोज या संघाला विनंती आहे. मंडप डेकोरेटर्स थोडं कॉम्बॉक्स मध्ये. चला किल्ले कहोज विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
आणि दोन्ही टीमला विनंती आहे, आपला 12 खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा, 12th मॅन पाठवा. तर निलेश फायटर, आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. निलेश फायटर, शेवटचा अंतिम कॉल असेल, आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्समध्ये. बॅट्समनची नावं आम्हाला माहिती नाही आहेत, कृपया करून एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्समध्ये. किल्ले कहोतचा इकडे आलेला आहे, धन्यवाद. आणि इकडे टॉस जिंकला तर धाडसीचा निर्णय, बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे निलेश फायटरने. निलेश फायटर, बघा, कोणाला पेनलाइज करणं आम्हाला आवडणार नाही, परंतु पेनलाइज करायला भाग पाडू नका. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. सुरेश हा गोलंदाज आहे, फलंदाज XYZ. निशांत निशांत शिवलकर आणि यतीन जाधव आपल्याला पाहायला मिळतोय, ओपनिंग बॅट्समन. पहिलं मात्र सौरभ तयार. सुरेश, व्हेरी फर्स्ट बॉल हलक्या हाताने खेळलाय निशांतने. इकडे मात्र यावेळेस सिंगलने स्कोरबोर्ड सुरू झालेला आहे. एक धाव. स्ट्राईकवर बॅट्समन असेल यतीन जाधव यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. निलेश फायटर टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि इकडे मात्र आपण बघू शकता की धाडसीचा निर्णय पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये अनुमान प्रत्येक टीम चेस करणं पसंत करते, परंतु इकडे बॅटिंग करणं पसंत केलेलं आहे, टार्गेट देणं पसंत केलेलं आहे. गुड बॉल, यॉर्कर चेंडू, अगदी मात्र चांगला चेंडू. सुबह मात्र कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सुरेश कडून.
स्पर्धेचा पहिला दिवस आजच्या दिवसामध्ये आपल्याला 5 टीम पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 5 टीम पाहायला मिळतील. त्यामध्ये जर बघायला गेलं तर भाग्यशाली 2 टीम असतील दोन्ही पॅनलमधून ज्या पुढे जातील. गुड बॉल, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि यावेळेस मध्ये कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट चेंडू येतोय. बघायला गेलं तर दोघांनी पहिली मॅच विन केलेली आहे. मागच्या मॅचचा विचार केला तर पहिली बॅटिंग करत असताना विन केली ती म्हणजेच किल्ले कहोजने 60 धावा बनवल्या. तर 61चा आव्हान मात्र ते पूर्ण केलं नाही. वंदे मातरम प्रणाली संघ पाहायला मिळाला, सॉरी SRG उर्वी 11 संघ पाहायला मिळाला. आणि त्याच विरुद्ध जर बघायला गेलं तर निलेश पॅटर्नने देखील पहिली मॅच चेस करताना विन केली. 56 धावा दिल्या होत्या, 56 धावा मात्र चेस केल्या SS रिअल टायगर संघाविरुद्ध. केच आणि यावेळेस मात्र विकेट. चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. चेंडू झाले 4, 1 धाव आणि पहिला विकेट. बॅक टू डगआउट. विकेट येतोय. नवीन बॅट्समन राजकुमार तामोरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. नॉन स्ट्राईकला निशांत आणि स्ट्राईकला आता मात्र येतोय राजकुमार. इन ॲट नंबर 3. गोलंदाज मात्र खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा. हा बघा, स्विंग अँड मिस. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. अगदी मात्र टप्पा पडला, बाउन्स देखील पाहायला मिळते. ही कलाबाजी केलेली आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत. त्यामुळेच मात्र टीममध्ये 40+ झाल्यानंतर देखील जागा बनवून ठेवलेल्या आहे. 40+ वाले, 45+, 50+ वाले आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळाडू. अगदी सेकंड इनिंगमध्ये उतरलेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरी लाईफ जगत असताना क्रिकेटची यावेळेस बघू शकतात. तारुण्यामध्ये अक्षरशः मात्र स्पर्धा मैदानं गाजवली आणि तेच काही दिवस आता मात्र आठवण देखील झाले असतील. कित्येक जणांना मात्र ते हात मिळवत आहेत, कित्येक जणांना गाठी होत आहेत, कारण की काही काहींना बऱ्याच वर्षाने देखील पाहत आहेत. आणि हे 40+चं खेळ आहे, महाराष्ट्र लेवलचं खेळ आहे, स्टेट लेवल स्पर्धा हलक्या हाताने खेळ आहे. सन्मान दिला. इकडे मात्र डॉट येणार. काय गोलंदाजी आहे इथे. मात्र सुरेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 1 धाव आणि यावेळेस मात्र 1 विकेट देखील मिळवलाय. सुपर गोलंदाजी. पहिलं षटक अचूक टप्प्यावर टाकण्यात आलं. यावेळेस आपल्या बाजूने लावतोय गोलंदाज डीजे. गोरी गोमटी होती, रंग फुटान होती, पिंड मोडग पोरी, दिंड्याची लांब दोरी, पिंड मोडग पोरी, दिंड्याची लांब दोरी. मी आफ्रिकेचा राजा, माझी बायको इंग्लंड वाली, ती दिसावा दिसते बरी. पॉवर प्लेसाठी आणि इथे मात्र हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि इथे मात्र स्ट्राईकवर जो बॅट्समॅन आहे तो म्हणजेच निशांत. गोलंदाजीसाठी आलेला आहे प्रशांत. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. शॉर्ट चेंडू आणि इकडे काय फटका सजवलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल. इकडे मात्र षटकार 6 धावा.
गोर रूप छकार दिसते टॉप क्लास व्हायला लव फिवर तुझ्या नावाने लोक बोलती म्हणू तुझ्या नावाने त्यावेळेस फटका, काय हाफ ट्रॅकर चेंडू, काय तो पुलचा फटका, काय तो षटकार, सगळं कसं एकदम ओके. स्कोरबोर्ड 7 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला चेंडू, अगदी मात्र बघायला गेला तर टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनस्विंगर डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव असेल, धावसंख्या 8 पाहायला मिळते. पॉवर प्ले ऑन आहे आणि टेनिसचा चेंडू आहे आणि खेळपट्टी आता टणक झालेली आहे. एक चांगली खेळपट्टी तयार करून दिलेली आहे या स्पर्धेसाठी, खेळाडूंसाठी. तसं आमची ग्लेन माहिती बघू आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला मागच्या यावेळेस. क्लीन बॉल, यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. येतोय. अजित मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेट नंबर 4. यावेळेस निलेश फेडर आपण बघू शकता टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. टॉस जिंकला तर बॅटिंगचा निर्णय. मागचा चेंडू सुपर मात्र यावेळेस टप्पा पडल्यावर आतमध्ये येताना पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड यावेळेस फलंदाज. यावेळेस चांगला चेंडू आहे, अगदी चांगला बाउन्स आहे. इथे सिंगल नक्की असेल. एक धाव मात्र नक्की पाहायला मिळेल. गली रिजनमध्ये चेंडू फील्ड केला जाते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 9. 4 चेंडू फेकून झालेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकामध्ये. 9 धावा धावफलकावर. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईकला निशांत आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ओपनिंग बॉलर, ओपनिंग फलंदाज. एक बाजूला आपण बघू शकतात फुलटा चेंडू, फटका इकडे मात्र फसलाय, परंतु यावेळेस रिस्ट्रिक्शन आहे 38 सर्कलमध्ये राहण्याचं, त्यामुळे फील्ड प्लॅनमुळे मात्र यावेळेस चौकार. रेफर मागितला पंचांनी. थर्ड अंपायर यावेळेस बिमरसाठी. या थर्ड अंपायर आपण बघूया डिसिजन काय असेल. नो चेंडू असेल, म्हणजे बीमर असेल. यावेळेस आपण बघू शकतात 1+4 5 धावा ॲड होतील स्कोरबोर्डला. स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते म्हणजेच 9 स्कोर कार्डवर. सॉरी, स्कोरबोर्ड 14 यावेळेस आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस फटका सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, सिंगल असेल. अगदी फ्री हिटचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. काही धावा आल्यात या षटकामध्ये. धावसंख्या 15 पाहिजे पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये, कारण की एकच होती. आणि आताच्या ओव्हरमध्ये जर बघायला तर विकेट देखील आले, परंतु 14 धावा खर्च देखील केलेला आहे. 15 स्कोर कार्डवर शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकामधला 15 धावा धावपलकावर. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, सुपर फटका, सरळ खेळला जातोय. यावेळेस आपण बघू शकतात आमचे कॅमेरामॅन बंटी कुंभारच्या भेटीसाठी पाठवलेला चेंडू त्यांना सलामी देत असताना 6 धावा. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21-20 धावेचं मोठं षटक पाहायला मिळते. डीजे तर इकडे मात्र 2 विकेट गेल्यानंतर जबाबदारी होती आणि जबाबदारी उचलत असताना 2 बॅट्समन आपण बघू शकतो. निशांत आणि त्याच्या जोडीला अजित देखील आता मात्र पार्टी जॉईंट करतोय. गोलंदाज ज्याने मला तर वाटते पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज येतोय सुरेश. फक्त एक धाव खर्च केली होती, मात्र पुढच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, 20 धावा खर्च केल्या. आता मात्र जर बघायला गेलं तर पॉवर प्ले खुललेला आहे. इथे मात्र 38 सर्कलमध्ये जे रिस्ट्रिक्शन होतं राहण्याचं क्षेत्ररक्षकाचं ते हटलेलं आहे. 5 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपण पाहू शकतात. इंटरनॅशनल रूल अँड रेग्युलेशन टेनिस क्रिकेटमध्ये आल्यापासून मात्र खूप काही बदल झालेला आहे. गोलंदाजाची नेहमीच परीक्षा घेतली जाते, फलंदाजासाठी मात्र थोडा एक ॲडव्हान्टेज पाहायला मिळते. थोडं मात्र जर 20 वर्ष मागे गेलं तर आपण बघू शकता टेनिस क्रिकेटमध्ये पॉवर प्ले ही सिस्टम नव्हती. बघायला गेलं तर सर्वच्या सर्व खेळाडू 11च्या 11 खेळाडू बाउंड्री लाईन लगत फिल्डिंगला उभं राहायचे. म्हणजे एक्स्ट्रा जे 9 खेळाडू असायचे ते, आणि त्यामध्ये मात्र बॅटिंग करावी लागायची. इकडे आतमध्ये येऊन काय फटका खेळ आहे. निशान नवाबचा हा ब्रँडेड फटका, 6 धावा षटकार. एस डीजे परी कल होगी बाई को वो मेरी ए टोपला वरची डेंजर एंड देखील आहे. मात्र जर टेनिस चेंडूवर मात्र कधी डेंजर एंड असतो. यावेळेस स्विच एट करण्याचा प्रयत्न, अगदी मात्र यावेळेस अपील हलकीशी पंच नकार देत आहे. डॉट चेंडू येतं पिचिंग लेग साईडला मात्र पाहायला मिळते. नाईक सर आणि त्याचबरोबर आमिर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचाच्या भूमिकेत. 3 पंच ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात. फरहान, आमिर आणि त्याचबरोबर नाईक. तो चेंडू आणि इकडे मात्र बीट झालं होतं बॅट्समन. यावेळेस मात्र डॉट येत आहे. एक षटकारानंतर मात्र जर बघायला गेलं तर कमबॅक केलं गोलंदाजाने. डॉट चेंडू आलाय. प्रशांत आणि निशांत आणि त्याच्या जोडीला अजित आहे. स्कोरबोर्ड 27-27. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 20, आताच्या षटकामध्ये 6 आतापर्यंत आलेत. 3 बाकी आहेत. यावेळेस काय फटका आहे. वेट अँड वॉचचा फटका होता हा. अगदी मात्र येऊ दिला चेंडूला. छातीच्या लेवलचा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. दणदणीत षटकार, 6 धावा.
6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 33 धावा. दो तेरी दो मेरी हे सांगत असताना फलंदाज अगदी मात्र यावेळेस सुपर बॅटिंग होत असताना निलेश फायटर संघाकडून यावेळेस निशांत आहे. नो स्ट्राईकला अजित आहे. चांगला चेंडू आणि चांगली यावेळेस मात्र फिल्डिंग. थोडा स्लोवर चेंडू हाताळला. जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. कोणी जेवायचं बाकी असेल तर लवकरात लवकर जेवून घ्या. जास्तीत जास्त 10 मिनिटं आता काउंटर ओपन ठेवणार आहेत. त्याच्यानंतर मात्र क्लोज केलं जाईल. येस बाकी आपण जर स्वतःच्या पैशाने काही खायचं असेल तर तिकडे नक्कीच मिळेल हे लक्षात घ्या. बरंच काही आहे स्वादिष्ट पदार्थ आस्वाद घेऊ शकतात आपण. पाच चेंडू फेकून झालेत. 12 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकामधला. धावेचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळते 33. अगदी 4 वाजत आलेले आहेत. यावेळेस खूप चांगला फटका आणि नोचा इशारा पंचांकडून येत आहे. यावेळेस चांगली बॅटिंग होत असताना कव्हरच्या ठिकाणी फटका खेळ. आहे शेवटचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू. शेवटचा चेंडू डॉट येतोय. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू होता. डॉट घेतलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकावर. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील बघूया. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने धावा 40 झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 18. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मात्र जर बघायला गेलं तर 19 चांगल्या धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत. जे पहिलं ओव्हर मात्र थोडं खराब बॅटिंग केली होती ते कव्हर करण्यात आलेलं आहे. खास करून निशांत त्याचे कौतुक करेल तेवढं कमी. 3 षटकार 1 चौकारावर, 4 षटकार 1 चौकारावर खेळतोय. अजित स्ट्राईकला आहे आणि इकडे फटका फसलाय. उंचच गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन कॅच करेल. विकेटचा पतंग बॅक टू डग आउट.
नवीन बॅट्समन अनिल बाणे मैदानाच्या आतमध्ये येत असताना मागच्या पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या चेंडूवर विकेट आलेला आहे. डाव्या हाताचा बॅट्समन अनिल बाणे संघाचा संघनायक कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिली मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 30+ धावा त्याने बनवल्या आणि मॅच विन करून दिली. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, फटका स्विंग केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगर रिजनला मात्र फील्ड होणार, एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. योगी पाटील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो यावेळेस 41 धावा धावपलकावर. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर चौथा आहे आणि आता डेंजरमॅन स्ट्राईकवर आहे. ज्याप्रमाणे तडकेबद्ध फलंदाजी करताना आपण पाहिले असतील वीरेंद्र सेहवागला, क्रिस गेलला, ॲडम गिलक्रिस्टला अशीच फलंदाजी होत असताना मात्र ओपनिंग बॅट्समन निशांकडून देखील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत टेन्शन थोडं वाढलं आहे. गोलंदाजावर थोडं प्रेशर आहे कारण की खूप चांगली बॅटिंग करतोय, बॉलला बघतोय, त्यानंतर फटके सिलेक्ट करतोय. शॉर्ट सिलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा आतमध्ये येऊन फटका स्विंग केला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. खूप चांगली मात्र गोलंदाजी होत असताना योगी पाटील कडून यावेळेस पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 सिंगल, 3 चेंडू आपल्या बाजूने लावलेत गोलंदाजाने. 42 धावा इथून किती बनतील यावर प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही बाजूला मात्र चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आहे कारण की ही टुर्नामेंट ही जिल्हास्तरीय टुर्नामेंट आहे. सॉरी, यावेळेस चांगला चेंडू, टॉट चेंडू, राज्यस्तरीय ही स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्यातील कानकोपऱ्यातील आपल्याला 40 वर्षावरील खेळाडू पाहायला मिळत आहेत. आज मात्र बोईसर शहरामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर शहरामध्ये परनाळी गावामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. वंदे मातरम परनाळी यावेळेस त्यांचं एक सुंदर मैदान आणि इथे आपण बघू शकतात कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज सकाळपासून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. वरचढ मात्र प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात अगदी ही फिल्डिंग दृश्य पाहताना देखील मजा येत आहे. सगळ्यांनी मैदानाचं कौतुक केलं, खेळपट्टीचं कौतुक केलं आणि त्याच्यामागे मोठा हातभार तो म्हणजेच स्वप्नीलजी घरत आणि त्याची कोर कमिटी त्याच्या माध्यमातून एक सुंदर मैदान तयार करून दिलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका सजवलाय, गॅपमध्ये एकदा गेला म्हणजे टेनिस चेंडूला थांबवणं अवघड आहे. 4 धाव पाहायला मिळतील. चौकाराने स्कोरबोर्ड पुष्पा मूवीने यावेळेस आपण बघू शकतात की इथे देखील रेकॉर्ड्स तोडले जातील. या स्पर्धेमध्ये भरपूर काही रेकॉर्ड तुटणार आहेत आणि चांगली स्पर्धा. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणार आहे नेक्स्ट मॅच. एक बाजूला SRG उर्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला तात्या प्रतिष्ठान अशी मॅच असेल. फटका चांगला आहे, टक करून आवाजाला बॅटिंगमधून इकडे लिहिल्या होत्या 6 धावा. अनिल बाणे नावाचा ब्रँडेड फटका सरळ निघून जातोय, सीमा पार येतोय षटकार.
पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र षटकार येतोय. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, एक नाही दोन लिहा. अनिल मानेचा हा चांगला फटका लॉंग ऑनच्या वरून 6 धावा. षटकार. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजे 59 59. SRG उर्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध तात्या प्रतिष्ठान. यावेळेस डाऊन द लेग साइड आहे. चेंडू निघून जाईल. दंदन दंदन 4 धावेसाठी. वाईट +4. पहिल्या 3 चेंडूवर आल्यात भरपूर धावा. 5 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 64 64 असं. त्यानंतर काय सुपर बॅटिंग केलंय. आता ही तिसरी. अनिल नावाचा वादळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे सलग एक नाही दोन नाही षटकाराची हॅट्रिक हा पहिला बॅट्समन पाहायला भेटतोय ज्याने षटकाराची हॅट्रिक लगावलंय. तेच यतीन जाधव यांनी मात्र इकडे कॅश प्राइज अनाउन्समेंट केलेलं आहे. टेम ओपन झालेलं आता यतीन जाधवचं. 3 लगातार षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज दिले जातील. 1-0-0-0. अजून 3 लगावले. अजून 1 लगावली तर 2000 आणि लगातार अजून 3 लगावले तर 3000. भरपूर काही आहे. धबाई बनवा आणि कॅश प्राइज जिंका. अनिल कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड 70. अगदी बॅटच्या समोरचा बीट झाला. यावेळेस मात्र डॉट चेंडू येते. थोडं मी म्हणेल की शॉर्ट सिलेक्शन यावेळेस मिड विकेट कडे गेला. या अगोदर मात्र थोडा सरळ खेळले त्या बॅटीवर देखील आला. इथे मिड विकेट जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र फसलाय. डॉट चेंडू येतोय. लोअर फुलटस आहे. फटका चांगला आहे. 6 पुन्हा एकदा येतील. क्या बात आहे. अनिल ब्रँड ऑफ उछळी 6 धावा. चालू होती तेव्हा तो आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तडाखा दिलाय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला आतापर्यंत धावा ज्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या म्हणजेच 29. शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्या 76 76. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावा पाहायला भेटत आहेत. आणि इकडे फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये आहे आणि कॅच ड्रॉप होताना 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण होताना 78 इकडे मात्र पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. 79चं टार्गेट असेल. यावेळेस आपण बघू शकतात एक बाजूला किल्ला कहोज आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे निलेश फायटर. टीमचा कॅप्टन आलेला आहे. यस दोघांसाठी टाळ्या जोरदार होऊन जा. 14 बॉल 36 निशांत आणि इथे मात्र 28 धावा अनिलच्या बॅट मधून देखील आलेल्या आहेत. त्याच्या जोरावर 79 आणि
78 झालेत. 79चं टार्गेट आहे. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. SRG उर्वी 11 कॅप्टनला पाठवा. समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे. जी उर्वी 11 कॅप्टनला पाठवा. स्वप्नीलजी करत समोरच्या टीमचा कॅप्टन वाट बघतो. या आपण दिवाणी झालीस ग पोरी वयात आली. केतन राऊत यांना मी विनंती करेल. या आपण केतन राऊत आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. SRG उर्वी 11 संघाने. आणि इथे मात्र मॅचकडे जाऊया. भरपूर मोठं टार्गेट आहे. बघा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट मोठं नाही, कोणतेही टार्गेट छोटं नाही. 79 बॅट्समन ओपनिंग आलेले आहेत. योगेश ऑन स्ट्राईक आणि नो स्ट्राईक गोलंदाज अनिल बाणे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक नो स्ट्राईकला सुरेश स्ट्राईकला आहे आणि नो स्ट्राईकला योगेश आणि गोलंदाज अनिल. चांगला चेंडू मात्र अनिलचा. पहिला चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक राजकुमार लॉंग ऑफ रिझनला. यावेळेस मात्र फील्ड होणार. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड. मात्र इकडे सुरुवात होत असताना योगेश आता स्ट्राईकवर येतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा अनिलकडून मात्र चांगली कामगिरी झाली. इथे देखील मात्र बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली अनिलने.
पुन्हा एकदा मात्र 28 धावा त्याच्या बॅटमधून 6 ते 7 चेंडूमध्ये आल्या. 79 हे टार्गेट आता मात्र आपल्या पाहिजे. त्यामध्ये 1 ओव्हर 1 धावेची, ती सुद्धा पहिली ओव्हर 1 धावेची आल्यानंतर देखील 4 ओव्हरमध्ये 78 बनवू शकतात, 77 बनवू शकतात. हे पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. स्विंग अँड मिस, अगदी हातभर वळण्याची क्षमता आहे अनिल. बाणे आपल्याला पाहायला मिळते. ब्रँड ऑफ उच्छळी यावेळेस आपण बघू शकतात. आणि उच्छळी गावामध्ये देखील मात्र स्पर्धा ऑन आहे. टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण बघू शकतात आजचा 3रा दिवस असेल. अगदी समुद्रालगत मैदान आहे उच्छळी गावामध्ये आणि तिथे देखील मात्र 3रा दिवस, उद्या 4था आणि रविवारी शेवटचा अंतिम दिवस. 50,000ची ती स्पर्धा. आतमध्ये येऊन मात्र खेळलोय, वर गेलेला आहे चेंडू आणि इकडे काय अगदी बघायला गेलं तर उशीर झाला आणि गॉगल घालण्यामध्ये मात्र यावेळेस उशीर केलेला आहे. हे थोडं अलग दृश्य पाहायला मिळते. चेंडू वर गेल्यानंतर मात्र सूर्यकिरण अगदी डोळ्यावर आलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर कॅच करताना इकडे कॅच ड्रॉप झालाय. सिंगल धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 2 धावा. आज बरंच काही अलग अलग दिसत आहे. एक कॅच पाहायला मिळाली, जिकडे कॅच घ्यायला तयार नव्हता गोलंदाज, नंतर बघितलं की माझ्याकडेच बॉल आहे आणि कॅच केली. आणि इकडे पहिले टोपीवरचा गॉगल काढून डोळ्याला लावण्याचा प्रयत्न केला. अपील आणि इकडे मात्र पायचीत. LBW विकेटचं पतंग. परतावा लागेल फलंदाजाला. काय गोलंदाजी हाताळताना डीजे. योगी पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4थी मॅच ऑन आहे. 79चं टार्गेट आहे. पहिला षटक मात्र ज्या रीतीने आपण बघू शकतात की किल्ला कोहोजने सुरुवात केली ती अशीच काही सुरुवात आता मात्र अनिल बाणे देखील करून देतोय. 4 चेंडू मागे 2 धावा, 1 विकेट. 5वा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईकला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच योगी. मागच्या चेंडूवर डाव्या हाताचा फलंदाज पायचीत. यावेळेस पुन्हा एकदा फिरवलंय. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करेल. मिलिंद आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सगळा विकेट. त्याच क्षेत्ररक्षकाचा बॅट्समनचा कॅच आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे यावेळेस गॉगल पहिलेच घातला होता डोळ्यावर आणि कॅच घेतलेला आहे. विकेट येत असताना यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वैभव पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकून झाले, 2 धावा, 2 विकेट. हॅट्रिक चान्स आहे. अनिल मात्र हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बघूया, बॅक टू बॅक विकेट आलेत आणि योगी आला तसा गेला. बघूया हॅट्रिक इकडे पाहायला मिळेल का. स्पर्धेमधली षटकाराची पहिली हॅट्रिक देखील अनिलने आणि विकेटची हॅट्रिक येईल का, परंतु नाही. इकडे फटका चांगला आहे. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिझनला 6 धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8 पाहायला मिळते.
24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे 71 डीजे. चला थोडं स्पीडअप ठेवा निलेश पेटर अजूनही यानंतर आम्हाला जवळजवळ 4 मॅचेस करवायचे आहेत. अमित किनी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट चेंडू चांगला फटका आहे इकडे मात्र चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या पार चौकारासाठी 4 धावा पाहायला मिळतील. योग्यच्या बॅटमधून येतो चौकार. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात धावा झाल्यात त्या म्हणजेच 12 स्कोर कार्डवर. अजूनही 67 पाहिजेत. बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. यावेळेस ओव्हरपिच चेंडू फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली कॅचिंग विकेटचं पतंग. परतावा लागेल फलंदाजाला. अमित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. आणि टेनिस बॉल मध्ये आपण बघू शकता मिडल जर झाला टायमिंग प्रॉपर असेल तर चेंडू थांबत नाही. मॉन्ट्रियल पार जातोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते 2024. अगदी मात्र शेवटचा महिना वर्षाचा 2024ला. आता मात्र थोड्या 2-4 दिवसानंतर आपण टाटा बाय बाय करूया. फटक्यासारखाच इथे देखील मात्र टाटा बाय बाय करतोय. आपल्याला चेंडू बाउंड्री लाईन पार जातोय चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार डीजे. मास्टर संध्याकाळचे 4 वाजून गेले. डीजे मास्टर मूड मध्ये आलेला आहे. आता माझं फरमाईश येत असताना निरुपलेचा प्रसिद्ध डायलॉग म्हणजेच बाई वाड्यावर या तो गाणं होऊन जाऊन द्या असं म्हणतायत.
स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 आता पाहायला मिळते. 3 चौकार आलेत. आता फटका फसलाय. इथे कॅच आउट असेल. थोडा मात्र बघायला गेला तर सरळ बॅटीने प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये फसला. या अगोदर मात्र थोडं टिपिकल आताचे मात्र आधुनिक क्रिकेटचे स्ट्रोक खेळले ते कामात आले, त्यामध्ये चौकार भेटले. परंतु इकडे बॅटच्या खालचा विकेट. यावेळेस दुसरा विकेट या ओव्हरमध्ये येत असताना धाबा झाल्यात 20. पुन्हा एकदा संधी उर्वी डीजेला. नाही, डॉट चेंडू आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 झालेत. आता मात्र चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 69 वाजव. तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 59 धावेची गरज आहे. 79चं टार्गेट. यावेळेस आपण बघू शकतात की 78 बनवल्या, पाठलाग सुरू आहे, 20 झालेले आहेत. अजूनही 60ची गरज आहे, म्हणजे बरोबर 20 धावेची प्रत्येक ओव्हरमध्ये गरज आहे. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते डाव्या हाताचा, तो म्हणजेच वैभव, आणि नो स्ट्राईकला नितीन आहे. 4 विकेट गेले आहेत 20 धावेवर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच SRG उर्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. अगदी मात्र यावेळेस गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 24 स्कोर कार्डवर. मिड विकेटला येणारा चौकार 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24 24 धाबा धावपलकावर. तात्या तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध SRG उर्वी 11 अशी मॅच पाहायला मिळेल. चौकार येतोय 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो त्यावेळेस 24. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. उंच गेलाय, लांब आहे का? इकडे सुपर कॅच. बाउंड्री लाईन जवळ अगदी मात्र चांगला कॅच केला जातोय. विकेटचं पतंग. बॅक टू डग आउट. बघायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण असतं राजकुमारचं. वर्ष 50 क्रॉस केलाय तरी देखील मात्र एका युवाला लाजवेल इतकी चांगलं क्षेत्ररक्षण आणि इतकी चांगली कॅचिंग केली जाते. नवीन बॅट्समन
गौतम आलेला आहे नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस दुसऱ्या चेंडूवर आलाय विकेट. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकामध्ये. यानंतर आजच्या दिवसातली 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कट केलेला आहे. इकडे मात्र पंचाचे हात खुलताना यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय. इथे मात्र सिंगल असेल. गली रिजनला चेंडू अडवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. येणारे अजूनही चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 3. म्हणजे 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये भरपूर धावेची गरज आहे. जवळजवळ 56 धावेची मला तर वाटते गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 53 धावेची गरज आहे. इथे चकावलंय, फिरवलंय, डॉट चेंडू आलाय. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 53 धावेची गरज 26 स्कोर कार्डवर. दोन्ही टीमने पहिली आपली मॅच जिंकली होती, परंतु आताच्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर थोडा फरक पडतोय. बॅटिंग टीम मात्र आपण बघू शकतात वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त टर्न पाहायला मिळते. बाउन्स देखील पाहायला मिळाला, परंतु टर्न देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवर येऊन कट केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी येत असताना इकडे 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड 29-29. 4 चेंडू फेकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29-29 धावा धावफलकावर. चेंडू असतील 12 चेंडू आणि बरोबर 50 धावेची गरज 25च्या सरासरीने. डीजे बारा चेंडू मध्ये 50 बनवायचे आहेत. बरोबर 25ची सरासरी मेंटेन करायची मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग टीमला अवघड आहे, अशक्य नाही आहे. आणि ज्या रीते बॅटिंग होत आहे, ज्या रीतीने खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये, इथून विचार केला तर पूर्णपणे पारड जड आहे यावेळेस निलेश फायटर संघाचं. गोलंदाजी मार्कवर. वाईट चेंडू येईल. अफजल. पहिला चेंडू आणि वाईट. अफजल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला 30 धावा धावफलकावर. 49 अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. 12 मध्ये 49 भरपूर धावा राहिल्यात. चांगला चेंडू, चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हरच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र सिंगलच पाहायला मिळेल. 1 धाव असेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 31 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 48 पाहिजेत 11 मध्ये. इथून विचार केला तर प्रत्येक चेंडूवर चौकार जरी आला तरी जिंकता येणार नाहीये. म्हणजेच अकरी चोक 44, त्याच्या वरचा रन रेट. प्रत्येक चेंडूवर 4च्या वरचा रन रेट आलेला आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन कडून काय चुकी होत आहे. अमित मला तर वाटते केनी पाहायला मिळते. अगदी आळसगिरी पाहायला मिळते. आणि डॉट चेंडू जिकडे किंवा 1 धाव आली असती तिकडे मात्र ह्या एक्स्ट्राच्या धावा देत असताना, नशिबाचा चौकार देत असताना यावेळेस फलंदाजांना धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस 35-35. गोलंदाजाचं मात्र मनाचं खचीकरण केलं जात आहे, कारण की इकडे हा चेंडू डॉट किंवा सिंगल मध्ये आला पाहिजे होता.
यस, तात्या प्रतिष्ठान या संघाला मी विनंती करेल की जो पवेलियन आपल्याला दिलेला आहे आपण त्या पवेलियन मध्ये येऊन बसायचं आहे, ही विनंती आहे. तात्या प्रतिष्ठान आपल्याला जो पवेलियन दिलेला आहे त्या पवेलियन मध्ये येऊन बसायचं आहे. बॅकफुटवर जाऊन या बेसचा खेळला जात आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल असेल. एक धाव मात्र पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38 धावा धावपलकावर लागले जातात 38 स्कोर कार्डवर. 4 चेंडू चालले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू आहे इथे मात्र खोलवर चेंडू. सिंगलने खूप दूरवर राहिली जाते ही मॅच. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 37 धावा धावपलकावर. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 42 म्हणजे 7चे 7 षटकार पाहिजेत. काउंटिंग सेट करायची ठेवूया. फुटबॉल डॉट चेंडू. चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं. 8 धावेचं षटक. 1 ओव्हर आणि 42 धावेची गरज. डीजे स्पीडअप ठेवा निलेश फायटर. 1 ओव्हर आणि 42 धावेची गरज. गोलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघू शकतात मॅन फ्रॉम कुडन मिलिंद आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. मिलिंद मात्रे. 1 ओव्हर आणि 42 धावेची गरज. आता मात्र औपचारिकता मॅच मध्ये राहिलेली आहे. इथे मात्र आपण बघू शकतात यावेळेस गोलंदाज तयार, फलंदाज तयार. स्ट्राईकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यस, कमिटीने जे नियोजन केलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला पवेलियन मधूनच बॅटिंग बॉलिंग करायचे उतरायचं आहे हे लक्षात घ्या सर्व टीमने. नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल हे लक्षात घ्या. सर्व संघाला विनंती आहे. आतमध्ये येऊन फटका सजवलाय. इथे मात्र क्लिअर करतोय लॉंग ऑनला. 6 धावा. बिग हिट षटकार. यावेळेस फटका इनफिल्डच्या वरून खेळला आहे. कव्हरच्या ठिकाणी मात्र कॅच केलं जाईल. चांगली कॅचिंग. विकेटचं पतंग.
दोन्ही मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही मॅचमध्ये अगदी सुरक्षित विजय मिळवलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील मात्र 56 धावा 4.1 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. या मॅचमध्ये देखील